आषाढी वारीची धूम, लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर. यंदा काय आहेत नवे उपक्रम? पाऊले चालती पंढरीची वाट. यंदाची वारी डिजिटल आणि प्लास्टिक मुक्त. पहा माझा महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट. एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस लागली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या पायी दिंड्या आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लाखो वारकरी एकाच दिशेने चालतायत, तो म्हणजे पांडुरंगांच्या भेटीचा. हातात भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, पायात अखंड चालण्याचा नाद आणि मुखी विठ्ठल नामाचा जप करत वारकरी पुढे जात आहेत. यावरती अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विश्वनाथ मोरे. 800 वर्षाची ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. पंढरपूरच्या या वारीची सर्वात मोठी खासियत म्हणजे शिस्त आणि सेवाभाव. वारीच्या वाटेत ठिकठिकाणी अन्नछत्र, पिण्याचं पाणी, वैद्यकीय पथके आणि निवाऱ्याची चोख व्यवस्था स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून करण्यात आली आहे. प्रशासनानेही यंदा वारीच्या पार्श्वभूमीवरती विशेष नियोजन केलं आहे. रस्त्यांवरती पथदिवे, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. पोलीस आणि स्वयंसेवक दिंडीला सुरक्षेसह मार्गदर्शन करतायत. यंदाच्या वारीत युवा वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून प्लास्टिक मुक्त वारी आणि डिजिटल देणगी पेटी यांसारखे नवे आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत. या सर्व दिंड्या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होतील. चंद्रभागेत स्नान करून सर्व वारकरी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. पंढरपूर मंदिर समितीनेही गर्दीचं नियोजन करण्यासाठी अतिरिक्त दर्शन रांगा आणि स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. प्रशासनाची साथ आणि लोकांची अथांग श्रद्धा यामुळेच ही वारी दरवर्षी यशस्वी होते. ही फक्त वारी नाही, तर ही महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. अशाच नवनवीन वारीच्या अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.